आणि सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या काही दिवसामध्ये CJP आंदोलनाच्या नंतर लागलीच भारतातील सगळ्या विरोधकांची आणि महाराष्ट्रातील काही भामटे नेते आहेत ह्या सगळ्यांची हळूहळू अवकात ही जनतेसमोर येऊ लागली. आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जी काही उरली सुरली इज्जत आहे, जी उरलं सुरलं यांच्यापाशी काय आहे, हे सगळंच जाण्याची भीती दाट शक्यता मित्रांनो या ठिकाणी आहे. आता दिल्लीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून त्या उपद्रवी काही लोकांनी, विद्यार्थ्याच्या वेशात जे काही गुंड होते त्यांनी जो काही तो उपद्रव माजवला होता, हा सगळा उन्माद, तो माज जनतेसमोर त्या वेळेत येत गेला. पण आपल्याकडे एक गोष्ट असते बघा, काही सोशल मीडियावरती काही काळापुरती गोष्टी ही ट्रेंडिंग असतात. हे त्या मधल्या काळामध्ये CJP आंदोलन हे ट्रेंडिंग होतं त्या तंत्रमंत्र या ठिकाणी, आणि त्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी महाराष्ट्रामधून काही मंडळी दिल्लीला गेली होती. बुडत्याला काडीचा आधार. आता आपलं सगळं काही बुडून चाललंय, आपलं राजकारण संपत चाललंय. आता ह्या आपल्या राजकारणाला वाली कोण? मग वाली सापडला, वाली अभिजित नावाचा दिपके. त्याला तर ठाकरेंनी अक्षरशः विष्णू मानलं आणि पुढे जाऊन त्याने शिवरायांची आणि ज्ञानोबा माऊलीची उपमा ह्या सगळ्या जैनजीला दिली. जैनजीला ह्या उपमा, त्या दिपकेला विष्णूचा अवतार मानणं, हे त्यांनी त्या ताबूतला ठोकल्याला शेवटचा खेळा होता मित्रांनो. हे राजकारण दिसतं एवढं मित्रांनो सोपं नाही. कारण काही ट्रेंडिंग गोष्टीला हाताशी धरून नैतिकता सोडून तर काही गोष्टी करायचा प्रयत्न झाला तर तुम्हाला जनता नक्कीच प्रश्न विचारणार आहे. पण आता जनता प्रश्न विचारते. जंतर मंतरला जे आंदोलन चालू होतं, तो उपद्रव, दगडफेक असेल, काही गोष्टी असतील, शिव्या गाली गलोच, ह्या गोष्टीला तुमचं समर्थन होतं. मग झारखंडमध्ये अतिशय शांतप्रिय पद्धतीत कुठलीही शिवी नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये देशविरोधी घोषणा नाहीत. भारत माता की जय, वंदे मातरम ह्याच घोषणा आहेत. हिंदू देवी देवतांचा किंवा मुस्लिम देवदेवतांचा कुणाचाही या ठिकाणी उल्लेख नाही किंवा कुणाचाही द्वेष नाही. आणि या आंदोलनामध्ये कुणाला PM ला शिव्या, भारताविषयी अपशब्द, पोलिसाविषयी अपशब्द, मिलिटरीविषयी अपशब्द असा कोणताच प्रकार नाही. आणि या आंदोलनाच्या माग कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. जे जंतर मंतरला जाऊन भारत पेटवण्यासाठी लोक गेले, ते लोक या ठिकाणी आढळून आले नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. 2 दिवसापूर्वी अभिजित दिपके म्हणला होता, जर आम्हाला वाटलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी जंतर मंतरवरती नेपाळ आणि बांगलादेश सारखी अवस्था निर्माण करू शकलो असतो. म्हणजे यांचा उद्देश काय होता? तुम्हाला गोष्ट कळली का? की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय आणि पेपर फोडीसाठी, त्याच्यावर कटिबद्ध आणण्यासाठी शासनानं जो काही कायदे आणलेत, ह्या दोघांवरतीही ही आंदोलकजीवी किंवा हे CJP वाले अजिबात बोलत नाहीत. यांच्या चेहऱ्यावरती अजिबात खुशी नाही. मला हे गोष्ट कळली नाही, पेपर फोडलाय कोणी, पेपर विकलाय कोणी, हे सगळं उघडं हे भाजपनंच पाळलंय. त्यावरती कार्यवाही ही भाजपनंच केली. राजीनामा दिलेला आहे संबंधित मंत्र्यांनी, तरीही मोदींना शिव्या का, अमित शहांना शिव्या का, हे मला लॉजिक कळलं नाही अजून पण. पण हे सगळे जे काय होते, राहुल गांधी, केजरीवाल, महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर राज ठाकरे यांचा मुलगा, ह्या सगळ्या मंडळी त्या ठिकाणी त्या मंचावरती गेल्या. कारण ह्यांना त्या विद्यार्थ्याची क्यू होती. त्यांना वाटलं की हे JNJच्या पाठीमागे आपण उभे राहू. मग ती आज ही सगळी मंडळी झारखंडसाठी, पश्चिम बंगालसाठी, केरळसाठी, कर्नाटकासाठी का जात नाही? तर या ठिकाणी जी जनता आहे, ती विद्यार्थी आहेत, ती विद्यार्थी नाहीत का? मित्रांनो, होय, ते विद्यार्थी आहेत. दिल्लीमध्ये विद्यार्थ्याच्या वेशामध्ये गुंड होते आणि हे गुंड यांचे होते का,
आता हा एक प्रश्न बनलाय. कारण जे एफ-आय-आर झाले तर पूर्ण भारतामध्ये, त्यामध्ये 2700 जे काही लोक आहेत त्यांच्यावरती अगोदरच गंभीर गुन्हे आहेत. ते त्या ठिकाणी न्याय मागायला गेले होते जंतर मंतरला नीटसाठी. ज्यांचा नीटचा काहीही संबंध नाही अशासाठी. मग झारखंडच्या आंदोलनातून, कर्नाटकच्या आंदोलनातून, पंजाबच्या आंदोलनातून हे सिद्ध झालं की आता जी काही ही मंडळी आहे जंतर मंतरला गेलेली, हे मंडळी कुण्या विद्यार्थ्याकरता अजिबात गेली नव्हती. ही मंडळी फक्त आपलं राजकीय जे स्थान आहे ते वाचवण्यासाठी, राजकीय पक्ष वाचवण्यासाठी आणि मोदींना, सरकारना बदनाम करण्यासाठी हे दिल्लीला गेले होते. या लोकांना काहीतरी वेगळं घडवायचं होतं, पण आपलं नशीब असं काही घडलं नाही. अतिशय योग्यपणे ह्या गोष्टी हाताळल्या गेल्या. पण शेवटी राहून राहून प्रश्न तोच पडतोय. दिल्लीमध्ये जाऊन ओरडणारे ठाकरे झारखंडवरती बोलत नाहीत. अभिजित दिपके हा झारखंडवरती, पंजाबवरती बोलत नाही. ज्यावेळेस झारखंडच्या मुलांनी फोन लावला, तुम्ही आमच्याकडे या आंदोलनाला, त्यावेळेस हा म्हणतो की मला टायफॉइड झालाय. पण टायफॉइड होऊन सुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये अनेक मीडियासमोर जाऊन हा आपले इंटरव्ह्यू देत बसलेला असतो. यातून सगळं सगळं उघड उघड दिसते मित्रांनो. हे यांचं आंदोलन चाललं होतं सरकार पालटवण्यासाठी, भारताचा नेपाळ आणि बांगलादेश घडवण्यासाठी. पण यांना कुठे माहिती आहे की भारताचा DNA आहे हा, बांगलादेशी किंवा नेपाळी नाही. भारताचा DNA हा हिंदुत्ववादी आणि भारताचा DNA आहे. त्यामुळं त्या गोष्टी घडल्या नाही, त्या गोष्टी भारतामध्ये घडूही शकत नाही. जोपर्यंत राष्ट्रभक्त नागरिक आहे तोपर्यंत ह्या गोष्टी अजिबात होऊ शकत नाही. CGPच्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर अनेक गोष्टी आल्या. तिथल्या तेवढ्याच काळापुरतं, त्या आंदोलनापुरतं लोकांचं ब्रेनवॉश केलं होतं. पण हळू सगळ्या गोष्टी खुलू लागल्यात आणि आज यांची वाहवा करणारे अक्षरशः मीडियावरती येऊन शिव्या घालत आहेत. ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनी सांगितलं येऊन की आम्ही शिव्या का घातल्या. आणि काही जणांतर हे सांगितलं की आता आम्हाला आंदोलनामध्ये सोडून ज्यावेळेस हा निकाल लागला त्यावेळेस हे लोक गायब झाले. पुढे जाऊन पार्ट्या करते, कोण घरी आले, कोण विमानाचा प्रवास करतो. म्हणजे हे जे चाललं होतं ना, हे फक्त विद्यार्थ्याला हाताशी धरून परदेशी फंडिंगवर चाललेले हे जे काही आहेत चाललेलं होतं. ज्या ठिकाणी जंतर मंतरवरती जेवण्यासाठी पार्सल यायचे, त्यानंतर तिथं जुनैद नावाचा व्यक्ती अन्न वाटायचा. ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाकीच्या राज्यामध्ये मिसिंग आहेत. यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते की ह्या आंदोलनाला विदेशी फंडिंग होती आणि यांचा डाव खूप वेगळा होता. याच्या बुडापर्यंत आता सरकार याचा प्रयत्न करत आहे. NIA जाईल, IB जाईल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर उघड येतील. मग त्यावेळेस एकच प्रश्न पडेल की त्या ठिकाणी जे महाराष्ट्रातील गेले होते त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे खरे मुखवटे त्या दिवशी गळून पडतील आणि खरं त्यावेळेस पूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला कळेल की ह्या लोकांचा खरा चेहरा काय आहे. पण काही म्हणा, झारखंड, केरळ, कर्नाटक, पंजाब आणि CGPचं आंदोलन यांचं कंपॅरिझन करून बाकीचं माहिती नाही, पण महाराष्ट्रातील तरुण, महाराष्ट्रातील जनता यांना सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहेत. आता भवितव्य ही जनताच ठरवणार आहे. या सगळ्यांचे मुखवटे, खोटारडेपणा, भामटेपणा हा अक्षरशः उघडा पडलाय. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.